हॅलो एव्हरीवन. विनर्स आय टी सोल्युशन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे फ्लुएंट इंग्लिश मेड सिम्पल, अ स्टेप बाय स्टेप गाईड लर्निंग टिप्स, टेन्सेस अँड सेंटेन्स पॅटर्न्स. जर तुम्हाला तुमची इंग्लिश स्किल इम्प्रूव्ह करायची असेल तर त्याच्यासाठी कोणते कोणते टिप्स आहेत, कोणत्या कोणत्या ट्रिक्स आहेत जे तुम्ही फॉलो करू शकता, त्याच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच पद्धतीने आपले जे टेन्सेस आहेत, जे आपले काळ आहेत, वर्तमान काळ आहे, भूतकाळ आहे, भविष्यकाळ आहे, ते काय आहेत आणि ते कशा पद्धतीने यूज करायचे, त्याचं स्ट्रक्चर काय आहे, ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सुरू करूया आपण आपल्या या व्हिडिओला. तर फर्स्ट आहे, वाय इज इंग्लिश इम्पॉर्टंट. तर इंग्लिश महत्वाची का आहे? तर त्याचं पहिलं रिझन आहे, इट्स अ ग्लोबल लँग्वेज. ग्लोबल लँग्वेज म्हणजे काय? तर जागतिक भाषा. इंग्लिश इज स्पोकन इन मोर दॅन 100 कंट्रीज. इंग्लिश जी आहे ती जवळपास 100 पेक्षा जास्त देशांमध्ये जी आहे ती बोलली जाते. त्यानंतर सेकंड आहे करिअर ग्रोथ. मोस्ट जॉब्स रिक्वायर बेसिक इंग्लिश स्पीकिंग और रायटिंग. तर बहुतांश जॉबमध्ये जे आहे ते आपल्याला इंग्लिश बोलता आली पाहिजे, और इव्हन रायटिंग फॉर्ममध्ये म्हणजे लिहिता सुद्धा आली पाहिजे. त्याच्यानंतर आहे गुड इंग्लिश इम्प्रूव्ह युअर चान्सेस ऑफ गेटिंग बेटर जॉब्स. चांगली जर इंग्लिश तुम्हाला येत असेल तर त्याच्यामध्ये जे आहे ते तुम्हाला चांगले जॉब मिळण्याचे चान्सेस जे आहे ते वाढतात. त्याच्यानंतर आहे एज्युकेशन ऑपॉर्च्युनिटीज. इफ यू प्लॅन टू स्टडी अब्रॉड. जर तुम्हाला भारताबाहेर जाऊन शिकायची इच्छा असेल तर त्या सिनारिओमध्ये जे आहे ते तुम्हाला इंग्लिश जी आहे ती आलीच पाहिजे. त्याच्यानंतर आहे बिल्ड कॉन्फिडन्स. वेन यू स्पीक इंग्लिश वेल यू फील मोर कॉन्फिडंट इन स्कूल, कॉलेज अँड इंटरव्ह्यूज. जर तुम्हाला इंग्लिश चांगल्या पद्धतीने बोलता येत असेल तर तुम्ही जे आहे स्कूलमध्ये असेल, कॉलेजमध्ये जे असेल किंवा इंटरव्ह्यू देताना सुद्धा तुम्ही जे आहे ते मोर कॉन्फिडंट म्हणजे तुमचा आत्मविश्वास जो आहे तो वाढलेला असतो. त्यानंतर आहे आपलं टिप्स टू लर्न अँड मास्टर स्पोकन इंग्लिश. तर कोणत्या कोणत्या टिप्स आपण फॉलो करू शकतो ते आपण पाहूया. तर फर्स्ट आहे थिंक इन इंग्लिश. थिंक इन इंग्लिश म्हणजे काय? तर इंग्लिशमध्ये विचार करा. ट्रेन युअर माइंड टू फॉर्म थॉट्स इन इंग्लिश रेदर दॅन ट्रान्सलेटिंग फ्रॉम युअर नेटिव्ह लँग्वेज. तर नेटिव्ह लँग्वेज म्हणजे काय? तर आपली मातृभाषा. मातृभाषेमध्ये विचार करण्याऐवजी आपण जे आहे आपण इंग्लिशमध्ये विचार केला पाहिजे. जसं की एक सिंपल सेंटेन्स जसं द्यायला गेलं तर मी पाणी पिलो. त्याऐवजी आपण विचार केला पाहिजे की आय ड्रँक वॉटर. मी आता बाजारामध्ये जाणार आहे. त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट होतं की आय विल गो टू द मार्केट नाऊ. तर असे जे छोटे छोटे सेंटेन्स आहेत ते आपण इंग्लिशमध्ये विचार केलं पाहिजे. इट मेक्स यू फास्टर ॲट स्पीकिंग अँड विदाउट ट्रान्सलेटिंग एव्हरी सेंटेन्स. हे जे आहे आपल्याला फास्ट बोलायला जलदरित्या बोलायला जे आहे आपली प्रॅक्टिस होते. सेकंड आहे बिल्ड व्होकॅब्युलरी डेली. लर्न 5 to 10 न्यू वर्ड्स इच डे विथ देअर मिनिंग्स अँड युसेज इन सेंटेन्सेस. आपण जे आहे दिवसभरात 5 ते 10 नवीन शब्द जे आहेत ते शिकले पाहिजे. त्याचा अर्थ काय आहे, ते वाक्यामध्ये कुठे यूज करायचे, कशा पद्धतीने यूज करायचे, ते आपण समजून घेतलं पाहिजे. स्ट्रॉंगर व्होकॅब्युलरी गिव्ज यू मोर कॉन्फिडन्स इन स्पीकिंग. जेवढी तुमची व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग असेल तेवढंच तुम्हाला जे बोलायला कॉन्फिडन्स निर्माण होईल. त्याचं एक सिंपल उदाहरण जर द्यायला गेलो तर समजा ब्युटिफुल एक शब्द आहे. ब्युटिफुलचा मराठीत अर्थ होतो सुंदर. तर जसं वाक्यामध्ये कसं प्रयोग होईल, शी लुक्स ब्युटिफुल, ती सुंदर दिसते. सेकंड आहे आपलं क्विकली. क्विकली म्हणजे काय? तर जलदरित्या. सेंटेन्स आहे त्याचं ही रन्स क्विकली. तो जोरात धावतो, तो जोरात पळतो. तर असे जे छोटे छोटे जे इझी टू सुरुवातीला इझी टू अंडरस्टँड शब्द जे आहेत ते आपण समजून घेतले पाहिजे. त्याचा अर्थ काय आहे ते समजून घेतला पाहिजे आणि वाक्यात ते कशा पद्धतीने यूज करायचे ते आपण पाहिलं पाहिजे. त्यानंतर आहे द मोर वर्ड्स यू नो द इझियर इट टू स्पीक. जेवढे नवीन नवीन शब्द तुम्हाला माहित होतील तेवढं तुम्हाला इंग्लिश बोलायला ते आहे ते सोपं जाईल. तर हे आपली सेकंड टिप, बिल्ड व्होकॅब्युलरी डेली. त्यानंतर थर्ड आहे आपलं स्पीक डेली विदाउट अ फिअर. प्रॅक्टिस स्पीकिंग इंग्लिश एव्हरी डे. आपण जे आहे ते रोज इंग्लिश बोलायची प्रॅक्टिस जी आहे ती सुरुवात केली पाहिजे. इवन इफ इट्स जस्ट टू युअर सेल्फ इन द मिरर. जर तुम्ही घरात जर तुम्हाला तुमचं बोलायला जर कोणी नसेल, प्रॅक्टिस करायला जर तुमच्यासोबत कोणी नसेल, तर तुम्ही जे आहे ते मिरर समोर म्हणजे आरशा समोर जाऊन प्रॅक्टिस केली पाहिजे. त्याला आपण मिरर प्रॅक्टिस सुद्धा असं म्हणतो. डोंट बी अफ्रेड ऑफ मेकिंग मिस्टेक्स, दॅट्स हाऊ इम्प्रूव्ह. आपण जे आहे ते चुकांना आपल्या घाबरायचं नाहीये. म्हणतो ना आपण माणूस चुकांमधूनच शिकतो. तर आपण जे आहे ते मिरर प्रॅक्टिस जी आहे ती केली पाहिजे. जसं की तुम्ही आरशासमोर उभा राहिले आणि एक एक दोन सेंटेन्स जे आपण ते बोललं पाहिजे. जसं की आय लव्ह क्रिकेट, मला क्रिकेट आवडतं. त्यानंतर आहे माय स्कूल इज नियर माय हाऊस, माझी शाळा जी आहे ती माझ्या घराच्या जवळ आहे. हे जे इझी टू अंडरस्टँड सेंटेन्स जे आहेत ते आपण बोललं पाहिजे. ह्याला आपण मिरर प्रॅक्टिस म्हणतो. ह्याने जे आपला कॉन्फिडन्स लेवल जो आहे तो बूस्ट होईल. जसं मी तुम्हाला सांगितलं स्पीकिंग बिल्ड्स कॉन्फिडन्स. जेवढं तुम्ही बोलाल तेवढं तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तो बिल्ड होईल. डोंट वरी अबाउट मिस्टेक. जसं मी तुम्हाला सांगितलं, आपल्या चुकांना आपल्याला घाबरायचं नाही. माणूस चुकांमधूनच शिकतो. नंतर नेक्स्ट आहे आपलं लिसन टू इंग्लिश कंटेंट.
वॉच इंग्लिश मूवीज, यूट्यूब व्हिडिओज और लिसन टू पॉडकास्ट अँड न्यूज. आपण जे आहे इंग्लिश मूवीज असेल, इंग्लिश यूट्यूब व्हिडिओज असेल और पॉडकास्ट असेल, न्यूज जे आहे ते आपण इंग्लिशमध्ये बघायला सुरुवात केली पाहिजे. इट हेल्प्स यू अंडरस्टँड प्रोनाऊन्सिएशन, टोन अँड नॅचरल फ्लो. ह्याने जे आहे तर ते प्रोनाऊन्सिएशन कसं ते युट्यूबर जे आहेत ते यूज करतात, त्यांचा टोन कसा आहे, त्यांचा फ्लो कसा आहे ते आपल्याला समजण्यास मदत होतं. यू लर्न हाऊ नेटिव्ह स्पीकर टॉक. तुम्ही जे आहे ते युट्यूबर कशा पद्धतीने बोलतात, त्यांचा फ्लो कसा असतो हे तुम्हाला समजण्यास मदत होतं. नेक्स्ट आहे आपली प्रॅक्टिस थिंकिंग अँड स्पीकिंग अलाउड. डिस्क्राईब युअर डेली रुटीन. आपण जे आहे प्रॅक्टिस जे आहे आपण इंग्लिशमध्ये विचार करायची प्रॅक्टिस केली पाहिजे आणि आपण जे आहे ते आता बोलायला देखील सुरुवात केली पाहिजे. जसं की डिस्क्राईब युअर डेली रुटीन. तुमची जी दैनंदिन दिनचर्या आहे त्या तुम्ही इंग्लिशमध्ये बोलले पाहिजे, ती तुम्ही इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केली पाहिजे. नंतर ऑब्जेक्ट्स अराउंड यू, तुमच्या आसपास कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ते तुम्ही इंग्लिशमध्ये बोललं पाहिजे. जे इंग्लिशमध्ये वाक्य तयार केलं पाहिजे. ऑर युअर थॉट्स अलाउड इन इंग्लिश. और जर तुम्ही इंग्लिशमध्ये काही विचार करत असाल ते तुम्ही इंग्लिशमध्ये जे आहे ते स्पीकिंग केले पाहिजे, जोरामध्ये बोललं पाहिजे. दिस बिल्ड्स रिअल टाइम स्पीकिंग ॲबिलिटी. त्याने काय होतं, रिअल टाइमची स्पीकिंग ॲबिलिटी जी आहे तर ती तुमची बिल्ड होण्यामध्ये, तयार होण्यामध्ये सुरुवात होते. उदाहरण द्यायला गेलं तर दिस इज माय चेअर, इट्स अ ब्लॅक. ही माझी खुर्ची आहे, ही काळ्या रंगाची आहे. त्याच पद्धतीने आहे आय वेक अप ॲट 7 AM, आय ब्रश माय टीथ. मी सकाळी 7 वाजता उठलो आणि मी माझे दात घासले. हे जे आपले दैनंदिन दिनचर्याच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या आपण कार्य करतो ते आपण इंग्लिशमध्ये बोललं पाहिजे. इट हेल्प्स यू फ्रॉम फॉर्म सेंटेन्सेस क्विकली इन डेली लाईफ. हे काय करतं, फॉर्म सेंटेन्सेस म्हणजे काय, तर वाक्यरचना कशा पद्धतीने बनवायची ही आपली जी आहे ती वाक्यरचना बनवण्याला आपल्याला मदत करते. तर आपण जे आहे ते प्रॅक्टिस थिंकिंग अँड स्पीकिंग लाऊड ही टेक्निक यूज केली पाहिजे. त्याच्यानंतर आहे लर्न टेन्स स्ट्रक्चर्स क्लिअरली. तर आपले जे टेन्स आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, हे जे आपले टेन्स आहेत हे आपण समजून घेतले पाहिजे. तर स्ट्रक्चर काय आहे, वन ऑफ द मेन की कॉम्पोनंट जे असेल, द वन ऑफ द मेन की फॅक्टर जर कोणता असेल इंग्लिश बिल्ड करण्यासाठी, तुमची इंग्लिश स्किल इम्प्रूव्ह करण्यासाठी, तर ते आहे तुमचे टेन्स. टेन्सचे रूल्स काय आहेत, आय हॅव इटन, आय विल बी इटिंग, हे शब्द हे वाक्य रचना कुठे यूज करायची, कोणत्या सिनारिओमध्ये यूज करायची हे आपल्याला कळलं पाहिजे. इट हेल्प्स यू फ्रॉम फॉर्म करेक्ट अँड कॉन्फिडंट सेंटेन्स. हे जे आपल्या टेन्सेसचा जो स्ट्रक्चर आहे तो आपल्याला वाक्य बरोबर पद्धतीने बनवण्यास आणि आपले जे कॉन्फिडेंटली एकदम आपण जे ते सेंटेन्स बनवू शकतो. जर त्याचं एक सिंपल असं उदाहरण द्यायला गेलं तर प्रेझेंट टेन्समध्ये प्रेझेंट टेन्स म्हणजे आपला वर्तमान काळ, तर त्याच्यामध्ये एक वाक्य असं होईल की मी नाश्ता करतोय. हे आपलं प्रेझेंट टेन्सचं वाक्य झालं. त्यानंतर आहे आपला पास्ट टेन्स. पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ, त्याचं आहे आय एट ब्रेकफास्ट, मी नाश्ता केला. त्यानंतर आपलं आहे फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ, मी नाश्ता, आय विल ईट ब्रेकफास्ट, मी नाश्ता करणार आहे. हे आपले एक सिंपल मी तुम्हाला पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स आणि प्रेझेंट टेन्स एक एक सिंपल असं एक एक्झाम्पल दाखवलं. टेन्स मेक युअर इंग्लिश करेक्ट अँड क्लिअर. जेवढे तुमचे टेन्स चांगल्या पद्धतीने तुमचे टेन्स तुमचा हात म्हणतो प्रॅक्टिस तुम्ही कराल तेवढे तुमची इंग्लिश करेक्ट अँड क्लिअर होईल. तर आपली नेक्स्ट टिप आहे टॉक विथ फ्रेंड्स और जॉईन स्पीकिंग ग्रुप्स. जॉईन इंग्लिश स्पीकिंग सर्कल्स, क्लब्स और ऑनलाईन ग्रुप्स टू प्रॅक्टिस विथ रिअल पीपल. इंटरॅक्शन बिल्ड्स फ्लुएन्सी फास्टर. आपण जर तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल, जर तुम्ही स्कूल स्टुडंट असाल, तर तुम्ही काय केलं पाहिजे, तर तुमचा फ्रेंड्सचा जो ग्रुप असेल त्याच्यावरती एक तुम्ही झूम कॉल असेल, एक गुगल मीट कॉल असेल, तो तुम्ही जॉईन केला पाहिजे आणि त्याच्यावरती एक तुम्ही टॉपिकवरती तुम्ही जे आहे ते इंग्लिशमध्ये कन्व्हर्सेशन केलं पाहिजे. जसं की तुम्हाला उदाहरण दिलं तर समजा आज क्रिकेटची मॅच झाली, तर त्याच्यामध्ये तुम्ही जे आहे ते टॉपिकवर तुम्ही इंग्लिशमध्ये जे आहे ते बोललं पाहिजे. हे काय होतं, एक फन आणि एक जॉय वेमध्ये एकदम आनंदी याच्यामध्ये आपण जे आहे ते आपली इंग्लिश जी आहे ती इम्प्रूव्ह होण्यामध्ये मदत होते. त्याच पद्धतीने जर तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत जर भेटले कुठं, तर त्याच्यासोबत जे तुम्ही 2-3 मिनिट इंग्लिश मध्ये बोललं पाहिजे. जसं की व्हॉट डिड यू डू टुडे, तू आज दिवसभरामध्ये काय केलं. त्यानंतर व्हॉट्स युअर फेवरेट फूड, तुझं फेवरेट फूड कोणतं आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्ही तुमच्या मित्रासोबत बोललं पाहिजे. तर टॉकिंग टू अदर्स गिव्ज यू प्रॅक्टिस अँड फीडबॅक. हिने काय होतं, तुमची प्रॅक्टिस तर होतेच होते, पण तुम्हाला जो फीडबॅक आहे तो तुमच्या मित्राकडून तुम्हाला कळतो की तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करायची गरज कुठे आहे. तो सांगेल तुम्हाला की इथं हे हे नाही, हे असं पाहिजे, इथं हे वाक्य नाही, हे इथं असं वाक्य पाहिजे, हे सेंटेन्स इथं नाही, इथं असं सेंटेन्स आलं पाहिजे. हे जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत हे त्याने तुम्हाला जो फीडबॅक दिला त्याच्यातून तुम्हाला कळेल की मला इम्प्रूव्हमेंटची गरज कुठं आहे. ही आपली टिप आहे, टॉक विथ फ्रेंड्स और जॉईन स्पीकिंग ग्रुप्स. त्याच्यानंतर आहे आपलं कीप अ पर्सनल इंग्लिश डायरी. राईट 5 to 6 लाईन्स अबाउट युअर डे इन इंग्लिश डेली. तुम्ही जे आहे तुमची पर्सनल डायरी जी आहे ती
कॅरी करायला सुरुवात केली पाहिजे. आणि दिवसभरामध्ये तुम्ही जे पण काय कराल त्यातले कमीत कमी 5 ते 6 लाईन जे आहे ते तुम्ही तुमच्या डायरीमध्ये जी आहे ती लिहिली पाहिजे. इट इम्प्रूव्ह ग्रामर, सेंटेन्स फॉर्मेशन अँड सेल्फ एक्सप्रेशन. याने काय होईल, तुमचं जे ग्रामर आहे, जे तुमचं व्याकरण आहे ते तुमची इम्प्रूव्ह होण्यामध्ये मदत होईल. त्याच पद्धतीने सेंटेन्स फॉर्मेशन म्हणजे काय, तर वाक्य रचना कशा पद्धतीने कोणते वाक्य पुढे कोणते शब्द पुढे लिहायचे हे बिल्ड होण्यामध्ये तुम्हाला मदत होईल. जसं की टुडे आय वॉच्ड अ मूवी, मी आज मूवी पाहिली. इट वॉज फन, मला खूप आनंद झाला. आणि आय एट पॉपकॉर्न, मी पॉपकॉर्न खाल्लं. हे जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये करताय त्यातल्या कमीत कमी 5 ते 6 लाईन जे आहेत ते तुम्ही 5 ते 6 जे ओळी आहेत ते तुम्ही तुमच्या डायरीमध्ये जे आहे ते लिहिले पाहिजे. त्यानंतर आहे स्टार्ट स्पीकिंग इंग्लिश ॲज मच ॲज पॉसिबल. तुम्ही जे आहे जास्तीत जास्त इंग्लिश जे आहे ती बोलायला सुरुवात केली पाहिजे. यूज इंग्लिश इन डेली लाईफ वाईल शॉपिंग, टॉकिंग टू फ्रेंड्स और इवन थिंकिंग. आता तुम्ही जास्तीत जास्त इंग्लिश बोलायला सुरुवात केली पाहिजे. जसं की शॉपिंग करताना, मित्रांसोबत बोलताना और इवन थिंकिंग, विचार करताना सुद्धा तुम्ही ते आता जे आहे ते इंग्लिशमध्ये विचार केला पाहिजे. द मोर यू स्पीक द फास्टर यू इम्प्रूव्ह. जेवढं तुम्ही बोलाल तेवढं तुमची इम्प्रूव्हमेंट होण्याचे चान्सेस जे आहे ते जास्त आहेत. त्याचं उदाहरण जर द्यायला गेलो तर गिव्ह मी वॉटर, म्हणजे आपण म्हणतो ना की मला पाणी दे, त्याच्याऐवजी आपण बोललं पाहिजे गिव्ह मी वॉटर. जर तुम्ही एखाद्या दुकानात गेले तर हाऊ मच डज इट कॉस्ट, ह्याची किंमत किती आहे. तर ह्याने काय होतं, ही टीप अशी आहे की तुम्ही कुठे पण प्रॅक्टिस करू शकता आणि त्याची जी आहे ती इम्प्रूव्हमेंट जी आहे ती फास्टर होऊ शकते. तर प्रॅक्टिस एनिवेअर इज इक्वल टू फास्टर इम्प्रूव्हमेंट. ही टीप तुम्ही कुठे पण यूज करू शकता आणि त्या टिप सोबत तुमची इम्प्रूव्हमेंट जी आहे ती जलदरित्या होऊ शकते. तर ही एक वन ऑफ द बेस्ट टिप जी आपण म्हणू शकतो. स्टार्ट स्पीकिंग इंग्लिश ॲज मच ॲज पॉसिबल. त्याच्यानंतर आहे प्रॅक्टिस द 5 व्हील्स ऑफ इंग्लिश डेली. जसं की आपली एक गाडी आहे, फोर व्हीलर आहे, तिला 4 चाकं असतात. ते 4 चाकं जर व्यवस्थित चालले तरच आपली गाडी जी आहे ती व्यवस्थितरित्या चालू शकते. त्याच पद्धतीने जर तुम्हाला इंग्लिश फ्लुएंटली जर बोलायचे असेल, जर तुम्हाला इंग्लिश स्किल जी आहे ती इम्प्रूव्ह करायची असेल, तर त्यासाठी जे आहे ते आपले 5 चाकं म्हणतो आपण त्याला. 5 की फॅक्टर्स, जर 5 मेन की कॉम्पोनंट्स जे कोणते असतील तर ते आहेत रीडिंग, रायटिंग, स्पीकिंग, लिस्निंग अँड थिंकिंग. रीडिंग, हे जे आपले जे 5 की फॅक्टर आहेत. रीडिंग म्हणजे वाचणं, रायटिंग म्हणजे लिहिणं, स्पीकिंग म्हणजे बोलणं, लिस्निंग म्हणजे ऐकणं आणि थिंकिंग म्हणजे विचार करणं. हे जे 5 की कॉम्पोनंट्स आहेत हे आपले स्ट्रॉंग असले पाहिजे, हे आपले मजबूत असले पाहिजे. ह्याला आपण म्हणतो की रूट्स, जे आपले पाय आहे आपले इंग्लिश स्पोकनचे. तर त्याचे एक सिंपल असे उदाहरण द्यायला गेलं तर फर्स्ट आहे रीड, वन शॉर्ट पॅराग्राफ. आपण वाचलं पाहिजे काय, एक सुरुवातीला एक दिवसभरात 1 ते 2 शॉर्ट पॅराग्राफ जे आहेत, छोटे छोटे जे आपण कडवं ज्याला म्हणतो आपण पॅराग्राफ, ते आपण वाचलं पाहिजे. त्यानंतर राईट, आपण लिहिले पाहिजे 2 लाईन. जसं मी तुम्हाला आपली जी हे आहे डायरी आहे त्याच्यामध्ये आपण लाईन्स लिहिल्या पाहिजे, 1-2 लाईन लिहिल्या पाहिजे. इवन मोर दॅन 2 लाईन्स आपण जास्तीत जास्त लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल, जेवढं तुम्ही लिहाल, जेवढं तुम्ही वाचाल तेवढं तुमची इंग्लिश जी आहे ती इम्प्रूव्ह होईल. त्यानंतर स्पीक 1 मिनिट, कोणता पण एक टॉपिक घ्यायचा आणि त्यामध्ये आपण जे आहे 1 मिनिटं बोललं पाहिजे. त्यानंतर लिसन, 5 मिनिट स्टोरी. तुम्ही जे आहे ऐकलं पाहिजे. त्याला इंग्लिशमध्ये तुम्ही एक गोष्ट असाल किंवा इंग्लिशचा पॉडकास्ट असेल किंवा इंग्लिश न्यूज असतील ते तुम्ही ऐकून घेतलं पाहिजे. त्यानंतर आय थिंक, सिम्पल सेंटेन्स लाईक आय विल कॉल माय फ्रेंड. जसं तुम्हाला इंग्लिशमध्ये आपण विचार केला पाहिजे, जसं की आय विल कॉल माय फ्रेंड म्हणजे मी माझ्या मित्राला फोन करणार. तर हे अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही जे आहे ते फॉलो केलं पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं, हे जे 5 आहेत रीडिंग, रायटिंग, स्पीकिंग, लिस्निंग अँड थिंकिंग, हे आपला रूट्स आहेत, हे आपले पाय आहे, की कॉम्पोनंट्स आहे आपले इंग्लिश इम्प्रूव्हमेंटचे. तर आपले नेक्स्ट आहे रीड अँड इंग्लिश न्यूजपेपर 20 मिनिट्स अ डेली. रीडिंग न्यूजपेपर डेली इम्प्रूव्ह युअर व्हॉकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर अँड अंडरस्टँडिंग ऑफ करंट इव्हेंट. आपण जे आहे ते इंग्लिश न्यूजपेपर जे आहे ते वाचायला सुरुवात केली पाहिजे. तर ह्यांनी जगामध्ये काय चाललं ते तर आपल्याला कळतच. त्याच पद्धतीने आपली इंग्लिश जी आहे ती इम्प्रूव्हमेंट होण्यामध्ये सुद्धा मदत होते. ते कशी, सेंटेन्स स्ट्रक्चर अँड अंडरस्टँडिंग ऑफ. सेंटेन्स स्ट्रक्चर काय, की वाक्यरचना. त्याच्यामध्ये जे एक हेडलाईन असेल, त्याच्या खाली जर तो आपण म्हणतो ना, जो आर्टिकल असेल त्याच्यामध्ये वाक्यरचना कशी त्यांनी केलेली आहे ते आपण जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्याला इंग्लिश ग्रो होण्यामध्ये आपल्याला बेनिफिशियल ठरू शकते. फोकस ऑन शॉर्ट आर्टिकल्स और हेडलाईन्स फॉर क्विक अँड इझी प्रॅक्टिस. तर सुरुवातीला जे आहे आपण जे हेडलाईन्स आहेत त्याच्यावरती फोकस केलं पाहिजे, की हेडलाईन्स म्हणजे ते आपले इझी टू अंडरस्टँड, आपले इझी टू अंडरस्टँड असतात. सुरुवातीचे हेडलाईन्स आपल्याला इझिली कळू शकतात. और शॉर्ट आर्टिकल्स, जसं की आपण म्हणतो ना की छोटे छोटे लेख आहेत आपले, छोटे आर्टिकल्स आहेत ते आपण वाचले पाहिजे.
तर तुमच्यातले काही जण म्हणतील की आमच्याकडे जे आहे ते इंग्लिश न्यूजपेपर येत नाही. तर त्याच्यामध्ये काय आहे, एक त्याचा अल्टरनेट सोल्युशन एक असं आहे की प्रत्येकाकडे आता स्मार्टफोन आहे. तर स्मार्टफोनमध्ये आपल्या ॲप स्टोअर आहे, आपलं जे प्ले स्टोअर आहे त्याच्यामध्ये जे आहे ते इंग्लिश न्यूजपेपरचे ॲप्लिकेशन आपल्याला अवेलेबल असतात. जसं की टाइम्स ऑफ इंडिया आहे, द हिंदूज आहेत. हे ॲप्लिकेशन आपल्याकडे अवेलेबल असतात. हे तुम्ही डाउनलोड करून त्याच्यामध्ये जे आहे ते तुम्ही तुमची इंग्लिश वाचून जे आहे ते तुम्ही इंग्लिश तुमची इम्प्रूव्ह करू शकता. तर हे आपले टिप. रीड अन इंग्लिश न्यूजपेपर 20 मिनिट्स डेली. त्यानंतर आहे रेकॉर्ड युअर व्हिडिओ और ऑडिओ फॉर रिव्ह्यू. स्पीक ऑन एनी टॉपिक, रेकॉर्ड युअर सेल्फ अँड वॉच ऑर लिसन लेटर. यू विल नोटीस प्रोनाऊन्सिएशन, ग्रामर अँड कॉन्फिडन्स इश्यू. तुम्ही जे आहे एखादा टॉपिक घ्यायचा, कोणता पण टॉपिक, जसं मी उदाहरण सांगितलं माय बेस्ट फ्रेंड किंवा माय डेली रुटीन. या टॉपिकवर तुम्ही जे आहे व्हिडिओ बनवायचा आणि त्यावर तुम्ही बोलायचं की मी दिवसभरात जसं की असं घेतलं की माय डेली रुटीन. तर माय डेली रुटीन मध्ये तुम्ही दिवसभरामध्ये आज काय केलं, तर ते तुम्ही बोलायचं आणि त्याचा व्हिडिओ तुम्ही रेकॉर्ड करायचा. ह्याने काय होईल, जेव्हा तुम्ही तुमचे रेकॉर्डिंग जेव्हा तुम्ही अनालाइज करताल, जेव्हा तुम्ही तो व्हिडिओ परत बघताल, त्यावेळेस तुम्हाला कळेल की माझं प्रोनाऊन्सिएशन कुठे चुकलं, कुठे गरज आहे इम्प्रुव्हमेंटची, ग्रामरची इम्प्रुव्हमेंट कुठे आहे. अच्छा, ह्या टॉपिकमध्ये माझा कॉन्फिडन्स जो आहे तो थोडा कमी दिसतोय. ह्याने काय होईल, तुम्हाला जो आहे तुम्ही व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर तुम्हाला तो अनालाइज करायला टाइम भेटेल आणि तुम्हाला कळेल की तुम्हाला इम्प्रुव्हमेंट करायची गरज कुठे आहे. तर ही एक वन ऑफ द मेन टिप आहे. रेकॉर्ड युअर व्हिडिओ ऑर ऑडिओ फॉर रिव्ह्यू. त्याच्यानंतर आहे आपला रोल प्लेइंग फॉर रिअल प्रॅक्टिस. रोल प्लेइंग म्हणजे काय? ऍक्ट आउट रिअल लाईफ सिच्युएशन्स इन इंग्लिश, लाईक ऑर्डरिंग फूड, शॉपिंग और इंटरव्ह्यूज. तर एक सिच्युएशन घ्यायची आणि त्या सिच्युएशन वरती तुम्ही तुमच्या मित्रांसोबत जे आहे ते संवाद साधायचा. जसं की एक उदाहरण दिलं तर एक ॲट अ रेस्टॉरंट, एक हॉटेलचं उदाहरण दिलं. त्याच्यामध्ये काय होईल की तुम्ही कस्टमर आहे आणि तुमचा फ्रेंड जो आहे तो वेटर आहे. तर ह्याने काय, ह्याचं एक एक्झाम्पल असेल तर की तुम्ही जे आहे ते कस्टमर आहे. गुड इव्हिनिंग, कॅन आय सी द मेनू प्लीज. मी तुमचा मेनू पाहू शकतो का? त्यानंतर तुमचा फ्रेंड जो वेटर आहे तो काय बोलेल, शुअर, हिअर इट इज, वुड यू लाईक समथिंग टू ड्रिंक फर्स्ट. नक्कीच, हे काय मेनू कार्ड, तुम्हाला त्याच्या अगोदर काही प्यायला आवडेल का. तर ह्याला आपण म्हणतो की रोल प्लेइंग. एक रिअल लाईफ सिच्युएशन घ्यायची आणि त्यावर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत जे आहे ते कन्व्हर्सेशन जे आहे ते संवाद जे आहे तो साधला पाहिजे. इट बिल्ड्स कॉन्फिडन्स अँड टीचेस यू हाऊ टू यूज इंग्लिश नॅचरली. ह्याने काय होईल, तुमचं कॉन्फिडन्स तर वाढेलच, बट तुम्हाला नॅचरली इंग्लिश कशा पद्धतीने बोलायची त्याची सुद्धा चांगली प्रॅक्टिस होते. डू इट विथ फ्रेंड्स ऑर अलोन. तुम्ही जे आहे ते तुम्ही एकटं पण करू शकता, और तुम्ही तुमच्या फ्रेंडच्या ग्रुपमध्ये सुद्धा करू शकता. एकटं कसं, तर आपलं जसं तुम्हाला सांगितलं सुरुवातीला मिरर प्रॅक्टिस मध्ये सुद्धा तुम्ही हे करू शकता. त्यानंतर एक एक्झाम्पल द्यायला गेलं तर एक आहे शॉपचं उदाहरण, म्हणजे एक दुकानदारचं उदाहरण आहे. तुम्ही जे आहे ते ग्राहक आहे आणि तुमचा फ्रेंड जो आहे तो दुकानदार आहे. तुम्ही म्हणाल, हाऊ मच डज इट कॉस्ट. ह्याची किंमत किती आहे. तर तुमचा फ्रेंड म्हणेल, इट कॉस्ट 100 रुपीज. हे 100 रुपयाचं आहे. हे जस्ट मी तुम्हाला एक दोन सेंटेन्सचं एक एक्झाम्पल दिलं, पण ह्याच्यावरती तर तुम्ही एक 15 to 20 मिनिट्स और इवन मोर दॅन 20 मिनिट्स, म्हणजे अर्धा तास पण सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ह्या टॉपिकवर तुम्ही कन्व्हर्सेशन करू शकता. त्याला आपण रोल प्लेइंग असं म्हणतो. त्याच्यानंतर आहे आपलं शॅडोइंग टेक्निक. स्पीक लाईक अ नेटिव्ह, लिसन अँड स्पीक ॲट द सेम टाइम ॲज अ नेटिव्ह स्पीकर. इट हेल्प यू कॉपी प्रोनाऊन्सिएशन, रिदम अँड टोन. डू इट डेली फॉर 10 to 15 मिनिट्स युजिंग व्हिडिओज और पॉडकास्ट. शॅडोइंग टेक्निक काय आहे? जर तुम्ही युट्यूब व्हिडिओ इंग्लिशमध्ये जर बघत असाल, जो युट्यूबर जो असेल, तर तो जसा पद्धतीने बोलतो त्याच पद्धतीने तुम्ही जे आहे ते कॉपी केलं पाहिजे. जसं की तो म्हणत असेल, हाय माय नेम इज माईक, तुम्ही पण बोललं पाहिजे, हाय माय नेम इज सर्वेश. या ठिकाणी आपण आपलं थोडंसं वर्डिंग त्यामध्ये ऍड केलं पाहिजे. जसं की तो बोलला हाऊ आर यू, आपण बोलायचं हाऊ आर यू. तो एकंदर तो जसं बोलेल तसं आपण जे आहे ते कॉपी करायचं. तर ह्याने काय होतंय की प्रोनाऊन्सिएशन, रिदम अँड टोन हे इम्प्रूव्हमेंट होण्यामध्ये आपली जे आहे ते मदत करतं. हे आपण जे दिवसभरात कमीत कमी 10 ते 15 मिनिटं जे आहे ते केलं पाहिजे. यू कॉपी द नॅचरल फ्लो, स्पीड, टोन ऑफ इंग्लिश. तर तो कशा पद्धतीने बोलतो, त्याचा फ्लो काय आहे, त्याचा बोलायची पद्धत काय आहे, त्याची बोलायची टोन काय आहे, ते आपल्याला समजण्यामध्ये मदत होते. आणि जर तुम्ही त्याचं कॉपी केलं तर त्याच पद्धतीने आपली सुद्धा टोन इम्प्रूव्ह होण्यामध्ये मदत होते. ह्याला आपण शॅडोइंग टेक्निक असं म्हणतो. त्यानंतर आहे रिपीट अँड रिवाइज रेग्युलरली. रिपिटेशन इज द की. आता हे सगळे आपण टिप्स बघितले, पण आपल्याला जे आहे ते आता आपल्याला प्रॅक्टिस करायची. आपण म्हणतो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. रिवाइज प्रेझेंट, पास्ट, फ्युचर टेन्स सेंटेन्सेस. आपण जे आपले जे प्रेझेंट टेन्स असतील, पास्ट टेन्स असतील, फ्युचर टेन्स, हे जे आपले काळातले जे वाक्य आहेत, जे वाक्य आपण बनवणार, जे आपण वाक्य शिकणार आहोत, ते आपण जे आहे ते आपण रिपीट केलं पाहिजे, रिवाइज केलं पाहिजे. जेवढे आपण प्रॅक्टिस करू तेवढं आपले जे कॉन्फिडन्स आहे तो बिल्ड होईल, तेवढी आपली इंग्लिश जी आहे ती अजून इम्प्रूव्ह होईल.
रिवाइज 10 व्होकॅब्युलरी वर्ड्स डेली. आपण जसं मी झालं 5 ते 10 वर्ड्स जे आहे आपण ते नवीन नवीन वर्ड्स शिकले पाहिजे. नंतर आहे डोंट जस्ट लर्न वन्स, रिवाइज ओल्ड लेसन. आता बहुतांश मुलं काय करतात, एकदा बघतात, समजून घेतात आणि नंतर परत ते प्रॅक्टिस करत नाही. तर आपल्याला तसं नाही करायचं. आपलं जे आहे ते रिवाइज जे आहे ते जुने जे आपले लेसन्स आहेत ते आपण रिवाइज करत केले पाहिजे. त्याने आपली जे आहे ते जी प्रॅक्टिस जेवढी आपली चांगली होईल तेवढा आपला कॉन्फिडन्स बूस्ट होईल, तेवढी आपली इंग्लिश जी आहे ती इम्प्रूव्ह होण्यामध्ये मदत होईल. रिपीट टेन्सेस एव्हरी वीक. एक एक्झाम्पल द्यायला गेलं तर आपले जे आपण टेन्सेस शिकणार आहोत ते आपण दर आठवड्याला जे आहे ते रिपीट केले पाहिजे. रिव्ह्यू वर्ड्स फ्रॉम युअर डायरी, रिपिटेशन मेक्स यू मेमरी स्ट्रॉंगर. तर सेकंड काय आहे, रिव्ह्यू वर्ड्स फ्रॉम युअर डायरी. जे आपण डायरीमध्ये सेंटेन्स लिहिणार आहोत, जे आपण डायरीमध्ये आपण जे वर्ड लिहिणार आहोत तर ते आपण रिपीट केले पाहिजे. त्याचे सेंटेन्स जे आहे ते आपण रिपीट केले पाहिजे. आणि रिपिटेशन मेक्स यू मेमरी स्ट्रॉंगर. जेवढे तुम्ही प्रॅक्टिस कराल, जेवढे तुम्ही रिपीट कराल, तेवढी तुमची मेमरी जी आहे ती स्ट्रॉंग होईल, तेवढी तुमची मेमरी जी आहे ती शार्प होईल. हे आहे आपलं रिपीट अँड रिवाइज रेग्युलरली. त्यानंतर आहे आपलं लास्ट, सेट स्मॉल स्पीकिंग गोल. ही आपली एक शेवटची टिप आहे. सेट स्मॉल स्पीकिंग गोल्स. एक छोटे छोटे आपले जे गोल्स, ज्याला आपण ध्येय म्हणतो, टार्गेट म्हणतो, ते आपण ठेवलं पाहिजे. जसं की स्टार्ट विथ सिम्पल सेंटेन्सेस, देन ट्राय गिव्हिंग स्मॉल स्पीचेस ऑर टॉकिंग ऑन टॉपिक्स फॉर 1 to 2 minutes. जसं की सुरुवातीला आपण छोटे छोटे वाक्य बोललं पाहिजे, की माय नेम इज सर्वेश, आय एम करंटली वर्किंग इन विनर्स आय टी सोल्युशन. त्याच्यानंतर आहे की आय गो टू द जिम डेली. या जे छोटे छोटे जे वर्डिंग आहेत, जे छोटे छोटे सेंटेन्स आहेत, ते आपण सुरुवातीला बोललं पाहिजे. त्यानंतर मग आपण जे आपले जे स्पीचेस जे आहेत, जे आपले टॉपिकवरती आपण जे बोललं पाहिजे, जसं की एक एक्झाम्पल दिलं की तुमच्या स्कूलचं आहे, स्कूलवरती तुम्ही जे 1 ते 2 मिनिटं बोललं पाहिजे. हे जे छोटे छोटे टार्गेट सर्वप्रथम आपण जे आहे ते टार्गेट जे आपलं गोल आहे ते सेट करायचं, की मला आज 5 नवीन सेंटेन्स जे आहे ते बोलायचंच आहे. त्यानंतर आज जे आहे मला ऍटलीस्ट 2 मिनिटं एका टॉपिकवरती बोलायचंच आहे. हे काय होईल, तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होईल. आणि जे तुमचं छोटे छोटे टार्गेटने काय होईल, की तुम्हाला जे आहे ते लॉंग टर्म मध्ये त्याचा बेनिफिट राहील. ट्रॅक युअर इम्प्रुव्हमेंट वीकली. तर आपण काय करायचं, आपली जी इम्प्रुव्हमेंट आहे, जी आपली प्रोग्रेस आहे ती आपण ट्रॅक करायची वीकली बेसिसवरती. जसं की आता 2 आठवड्या पहिले मी कुठे होतो, मागच्या आठवड्यामध्ये माझी प्रोग्रेस काय होती, ह्या आठवड्यामध्ये मी कुठे आहे, आता जेव्हा मी सुरू केलं तेव्हापासून आजपर्यंत माझ्यामध्ये किती प्रोग्रेस आहे, हे आपण ट्रॅक करायची आहे. ह्याने काय होईल, की आपल्याला कळेल की आपण तेव्हा 1 महिना पहिले तिथे होतो आणि आज आपण इथं आहे. हे एक चांगली एक टिप आहे, की जिथे तुमची प्रोग्रेस ट्रॅक केल्याने तुम्हाला कळेल की आपण कुठपर्यंत आलेलो आहे. त्याच्यानंतर आहे जसं मी तुम्हाला सांगितलं, की आपले जे सेंटेन्स आहेत, जे आपल्या स्पीचवरती आपण बोललो पाहिजे. जसं की उदाहरण द्यायला गेलं तर टॉक फॉर 2 minutes अबाउट माय स्कूल. तुम्ही तुमच्या शाळेबद्दल 2 मिनिटं जे आहे ते बोललं पाहिजे. त्यानंतर गोल काय, त्यानंतर यूज 5 न्यू वर्ड्स इन युअर कन्व्हर्सेशन. तर आपण जे आहे बोलताना जे आहे मित्रांसोबत बोलताना, इव्हन फॅमिलीसोबत जर बोलता, तुम्ही फॅमिली मेंबर सोबत जर तुम्ही बोलत असाल, त्याच्यासोबत जे आहे ते आपण 5 नवीन वर्ड्स जे तुम्ही शिकलाय ते तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करायला सुरुवात केली पाहिजे. स्मॉल एफर्ट्स डेली, बिग इम्प्रुव्हमेंट्स इन वीक. बिग इम्प्रुव्हमेंट इन वीक्स. जेवढे तुम्ही छोटे छोटे एफर्ट्स सुरुवातीला देताल, रोज तुम्ही नवीन नवीन टार्गेट तुम्ही हिट करताल, तेवढंच तुम्हाला ते लॉंग टर्म साठी जे आहे ते बेनिफिशियल राहील. तर ही आपली आहे सेट स्मॉल स्पीकिंग गोल्स. तर आय होप तुम्हाला कोणत्या कोणत्या टिप्स आणि कोणत्या ट्रिक्स यूज करून तुम्ही इंग्लिश इम्प्रूव्ह करू शकता ते तुम्हाला कळलं असेल.